नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन मैदानाचे आयोजन दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील नवीन पालखी मैदानात करण्यात आले आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासारखा देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा सोहळा रंगणार असून या मैदानामध्ये 2 लाख रुपये रोख व आकर्षक चषक मिळणार आहे। या मैदानात माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरी करण्यात आली आहे। तसेच महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची आमदार केसरी स्पर्धेतील परंपरा देवाभाऊ केसरी स्पर्धेमध्ये सुद्धा करण्यात आली आहे। त्यामुळे महिलाही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकणार आहेत। अतिशय नेटके नियोजन, सुसज्ज मैदान, भव्य गॅलरी अशा पद्धतीची स्पर्धेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे। या भव्य ओपन मैदानामध्ये प्रथम क्रमांक 2,01,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1,50,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 1,01,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 70,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, पाचवा क्रमांक 50,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, सहावा क्रमांक 30,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, सातवा क्रमांक 20,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक। त्याचबरोबर सेमीफायनलसाठी 2 नंबरला आलेल्या गाडीस 10,001 रुपये उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे। हे भव्य मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमानुसार होणार आहे। या बैलगाडी शर्यतीचे समालोचन सुनील मोरे पेडगाव, प्रताप झांजुर्डे तडवळे, विकास सर जगदाळे हे करणार आहेत, तर झेंडापंच म्हणून राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव हे काम पाहणार आहेत। देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत भव्य ओपन स्पर्धेच्या अंतिम तयारीच्या पार्श्वभूमीवर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन मैदानाच्या तयारीविषयी देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे संयोजक डॉक्टर सतीश पालवे यांच्याकडून जाणून घेतले आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आज आपण पुरंदावडे तालुका माळशिरस या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय की देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या मैदानामध्ये आपण पाहतोय की ही सुसज्ज अशी ही गॅलरी उभा केलेली आहे आणि या गॅलरीमध्ये प्रेक्षक बसणार आहेत। एका बाजूला महिलांची सोय केली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांची सोय केली जाणार आहे। या ठिकाणी हे जे मैदान आहे आपण मैदान पाहतोय की जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत ते बॅरिगेट लावलेले आहेत। आपण अनेक ठिकाणी पाहतो की बॅरिगेट नसतं, त्यामुळं जे बैलगाडी ज्यावेळेस कडेच्या धावपट्टीतून धावली जाते त्यावेळेस प्रेक्षक अडथळा आणतात, परंतु या ठिकाणी अतिशय पारदर्शक असं नियोजन हे देवाभाऊ केसरी मैदानासाठी या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्तचे हे नियोजन आहे। आपण पाहतोय की हे नियोजन इतकं नेटकं केलेलं आहे की हे जी टीम आहे सर्व ह्या टीमने अहोरात्र कष्ट करून हे 8 ते 10 दिवस झालं या ठिकाणी हे मैदानाचं परिश्रम घेतात। या ठिकाणी आपण पाहतोय की फाटीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत की या ठिकाणी बैलांना पायांच्या नखांना सुद्धा काही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं साफसफाई केलेली आहे। तर आपण या नेमकं या देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं नेमकं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे, या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या स्पर्धा होणार आहेत ते आपण पाहूया। आपलं नाव सांगा। मी सतीश पालवे। बरं, या ठिकाणी आता जे 5 तारखेला जे मैदान होणार आहे त्याविषयी बक्षीस किती राहणार आहे पहिलं तुमचं? 5 मार्च 2025 रोजी होणाऱ्या देवाभाऊ केसरी मैदानासाठी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे देवाभाऊ केसरी मैदान आयोजित केलेलं आहे आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस 2,01,000 रुपया, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 1.5 लाख रुपये आणि 1 रुपया, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 1,01,000 रुपया, चौथं बक्षीस 70,001 रुपया, पाचवं बक्षीस 50,001 रुपया, सहावं बक्षीस 30,001 रुपया, सातवं बक्षीस 20,001 रुपया आणि महाराष्ट्रात 99% मैदानाला कुठंच सेमीफायनलला जी गाडी 2 नंबरला उतरेल
त्या गाडीला शक्यतो महाराष्ट्रात 99% कुठं बक्षीस नसतंय. ते आपण या कमिटीनं 10,000 आणि 1 रुपयाचं बक्षीस सेमीफायनलला जी गाडी 2 नंबरला उतरल त्या गाडीला आपण ठेवलेलं आहे. साधारण या बैलगाडी शर्यतीमध्ये किती गाड्या येतील असं अपेक्षित आहे? हां. या बैलगाडी शर्यतीसाठी एक 400 गाड्याच्या दरम्यान गाड्या येतील असं अपेक्षित आहे. बरे साधारण फाट्या ज्या आहेत ह्या किती फाट्या केलेल्या आहेत त्या? ह्या 10 फाट्या केलेल्या आहेत आणि फाटीची लांबी आहे 900 फूट आणि रुंदीचं आत अंतर आहे 14 फुटाचं. बरे 900 फूट जी लांबी आहे त्या लांबीमध्ये तुम्ही जी बॅरिगेड साईडला लावले ते साधारण किती आहे अंतर? 900 फुटापैकी 700 फूट बॅरिकेड लावलेलं आहे. आता हे जी गॅलरी आहे साधारण ह्या गॅलरीमध्ये किती लोक बसतील असं? दोन्ही बाजूला मिळून 500 फूट अंतराची गॅलरी केलेली आहे आणि एका बाजूला आपण खास महिलांसाठी बसण्यासाठी गॅलरीची सोय केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी गॅलरीची सोय आहे. बरं, यापूर्वी सुद्धा आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत झाली. तुम्ही पहिल्यांदा या माळशिरस तालुक्यामध्ये महिलांसाठी गॅलरी उभा केलेली होती. मग महिलांचा प्रतिसाद कसा मिळतोय बैलगाडी शर्यतीला? माळशिरस तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात 2023ला जे आमदार केसरीचं रामभाऊ सातपुते साहेबांच्या वाढदिवसाचं जे मैदान झालं होतं पहिल्या पर्वाचं, त्या मैदानाला महाराष्ट्रात पहिल्यांदा गॅलरी ह्या पुरंदवडे नगरीमध्ये आपण तयार केली होती. त्या गॅलरी केल्यामुळं हे मैदान विना अपघात झालं होतं. कोणत्याही प्रकारची बैलाला इजा नाही आणि जे प्रेक्षक येत आहे बसायला बघायला त्यांनाही अपघात नाही. अशा प्रकारचं हे विना अपघात मैदान झालेलं होतं. आता ह्याच्यामध्ये जे चिठ्ठ्या वगैरे लॉट पाडतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करणार? ज्या सर्व चिठ्ठ्या येतील त्या एकत्रितपणे उद्या संध्याकाळी 4 वाजता आपण लाईव्ह लॉटद्वारे ह्या सर्व चिठ्ठ्या लॉट 1, 2, 3 अशा प्रकारे जेवढे लॉट होतील त्या प्रमाणात त्या काढल्या जातील. आता हे बैलगाडीचं जे स्पर्धा आहे हे पहिली तुमची एक यशस्वी झाल्यामुळं अनेक महाराष्ट्रातील येतील. मग त्यावेळेला त्यांच्या ज्या वेळेस निर्णय जो असतो हा कसा असेल नेमका खरा? यासाठी निर्णयासाठी यूट्यूब चॅनलची सोय केलेली आहे आणि दुसरी गोष्ट 2 ठिकाणी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आणि एका ठिकाणची तर स्क्रीन त्या स्क्रीनला स्टेज मंडप आणि ती स्क्रीन HD सिस्टीमची स्क्रीन 20 बाय 10ची अशी एवढी मोठी स्क्रीन आपण उपलब्ध केलेली आहे. त्यामुळं एकदम सूक्ष्म असं कितीही असू द्या हे निकाल देता येईल अशी आपण नियोजन केलेलं आहे. तुम्ही बैलगाडी शौकीन असतील, चालक मालक असतील, त्यांना काय आव्हान करताय? बैलगाडी चालक मालक आणि शौकीनांना एकच आवाहन करतो की 5 मार्च 2025 रोजी देवाभाऊ केसरी हे मैदान होणार. पुरंदवडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर नवीन पालखी मैदान या ठिकाणी जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालकांना आवाहन करतो की आपापल्या गाडीचा प्रवेश निश्चित करा आणि ज्या प्रेक्षकांना मैदान बघायला यायचं आहे, मैदान कसं असावं हे बघायसाठी खास यायचं आहे तर आम्ही अभिमानाने सांगतो एक पारदर्शकता कशी असावी हे बघायसाठी यायचं आहे तर पुरंदवडे सदाशिवनगर या ठिकाणी आवर्जून यावं एवढी सर्वांना विनंती करतो.